छगन भुजबळांविरोधात शरद पवार गट आणि मनसे आक्रमक झालेली आहे। भुजबळांनी सावित्रीबाईंना अभिवादन केल्यानंतर त्यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला। मुख्यमंत्र्यांसोबत भुजबळांकडून सावित्रीबाईंना काही वेळापूर्वीच अभिवादन करण्यात आलं। साताऱ्यातील नायगावमध्ये भुजबळांकडून हे अभिवादन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर शरद पवार गट आणि मनसेने आक्रमक होत सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, अतुल सावे यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं होतं आणि त्यानंतर शरद पवार गटाने आक्रमक पवित्रा घेत सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातलेला आहे। त्यानंतर या कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलं आहे। दृश्य आपण बघतोय साताऱ्याच्या नायगावमधील दृश्य आहेत। काही वेळापूर्वी सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त आज एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी त्यांना अभिवादन केलं होतं आणि त्यानंतर शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी थेट सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आणि त्यानंतर काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। काही वेळापूर्वीच भुजबळांनी अभिवादन केलं होतं आणि त्यानंतर आता सावित्रीबाई यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे। त्यावेळी काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। यानंतर पोलिसांनी या दुग्धाभिषेक घालणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलं। आज सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती आहे आणि त्यानिमित्त मराठा आरक्षण हा विषय इथं जोडू नका। आम्ही सावित्रीबाई फुलेंना मानतो। आज ज्या सावित्रीबाई फुलेंना ज्या काळात पुण्यात स्वतःचं घरदार घरातून शिक्षणाची ज्ञानज्योत रोवली आणि त्या ज्ञानज्योत रोवत असताना ज्या समाजानं सावित्रीबाईंच्या अंगावर विष्ठा टाकली, सावित्रीबाईंना त्रास दिला आणि त्या सावित्रीबाईंची स्मृतीस्थळावर जे लोक आज अगदी ज्यांनी महाराष्ट्रासाठी स्वतःचं घरदार घालवलं त्याच पक्षाचे त्यांनाच अभिवादन करायला जे मंत्री महाराष्ट्र सदनमध्ये एवढा मोठा घोटाळा करून येतात आणि अशाच पवित्र स्थळी या सावित्रीबाईंना अभिवादन करतात, हे निंदनीय आहे। याचा निषेध म्हणून आम्ही हा कोणाला व्यक्तिगत विरोध नाही, हा वैचारिक विरोध आहे। ज्या मनुवादी स्मृतीनं, ज्या मनुवादी विचारानं न्यायज्योती सावित्रीबाई फुले यांना आणि ज्योतिबा फुले यांना प्रचंड त्रास दिला, ज्यांची नाहक बदनामी केली, ज्यांना प्रचंड त्रास दिला, अशा वृत्तीच्या बरोबर हे लोक जाऊन आज मंत्रीपद भोगतात आणि स्वतःच्या लालसेपोटी, स्वतःचे आरोप लपवण्यासाठी आणि मंत्रिपदाच्या आशेपोटी या ठिकाणी ही लोक जाऊन बसतात आणि यांनी या ठिकाणी येऊन या स्मृतीचं पाप सिद्ध केलेलं आहे आणि याचं शुद्धीकरण करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी दुग्धाभिषेक केलेला आहे।